तर विनायक मेटेंनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त करताना नेमकं काय म्हटलंय पाहूयात। भारतीय जनता पक्षाने फक्त आपल्यालाच फसवलं आणि धोका दिला ही भावना सगळ्या कार्यकर्त्यांची झाली। त्यामुळे कार्यकर्ते थोडेसे समाजामध्ये प्रतिक्रिया अतिशय वाईट येत चाललेली आहे। कार्यकर्ते आक्रमक आहेत ठिकठिकाणचे, परंतु मी सर्वांना सांगितलंय की आपल्या संघर्ष करणं आणि समाजाला सोबत घेऊन काम करणं हे पहिल्यापासूनच आपण करत आलेलो आहे आणि त्यामुळे आम्ही ते करत राहणार। आता प्रश्न एवढाच आहे की पुढे काय करायचं, तर त्याचा विचार आम्ही पदाधिकारी मिळून आणि सगळेच आता एकत्र मिळून एक बैठक आम्ही घेऊ आणि त्या बैठकीमध्ये पुढचा निर्णय आम्ही घेऊ। धनगर समाजाचं काम करत असणारे जानकर साहेबाला न्याय दिला, शेतकरी संघटनेचं काम करत असणाऱ्या सदाभाऊंना न्याय दिला, पुन्हा RPIचं मागासवर्गीय समाजामध्ये काम करत असणारे आमच्या आठवले साहेबांना न्याय दिला। मला आनंद झाला, त्याचा काही प्रश्नच नाही। परंतु त्याचबरोबर मराठा समाजाचं काम करणारी आमची संघटना आहे, त्यांना आम्ही सगळेजण एकत्र असताना सुद्धा आम्हालाच डावललं। हे का डावललं, कशामुळं डावललं आणि कशामुळं आमच्यावर अन्याय केला, संघटनेवर केला, समाजावर केला, हे काही कळायला मार्ग नाही। आणि म्हणून मी नाराजी तर 100% निश्चितपणानं आहे। सामाजिक प्रश्नावर त्यांनी जे काही आश्वासन दिलं होतं ते त्यांनी लवकर सोडवायत म्हणून आमचा संघर्ष सतत सुरूच आहे। पण राजकीय प्रश्नावर सुद्धा त्यांनी आम्हाला सोबत घ्यायचं नाही की काय असं ठरवलं। त्यामुळे कालच्या याच्यामध्ये सगळ्याला एक न्याय देत असताना आम्हाला मात्र वेगळा न्याय त्यांनी का दिला हे आत्तापर्यंत आम्हाला कळलेलं नाही। आम्ही स्वतः मुख्यमंत्र्याला, प्रदेशाध्यक्षांनाही बोललो, त्यांनीही आम्हाला तसं काही कारण स्पष्टपणे सांगितलं नाही।